शुभम आणि स्वप्नील. आई पद्मावती शेंडेवाडी संघाकडून शुभम आणि स्वप्नील ही सलामीची जोडी. दोन्ही डायनॅमिक फलंदाज आहेत शेंडेवाडी संघाचे. आणि गोलंदाजी साठी पहिला चेंडू पॉवर प्लेचा. हो, वेग वेग वेग. देवा म्हटलं तर वेग. वेगाशिवाय देवाच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला आणखीन काय पाहता येणार नाही. अगदी पहिल्या चेंडूवरती बीट केले शुभमला. डॉट बॉल येतोय. व चांगला हुक केलाय, परंतु चेंडू जातोय डीप फाईन लेगला. एक धाव येते. धाव फलक खुलं होतंय शेंडेवाडी संघाचं. एक हो, चांगला फटका पंच केलाय रोहित. आणखीन एक चांगला झेल रोहितचा. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सुरेख क्षेत्ररक्षण राहिले आणि त्याचा तो आवडता झोन आहे काव कॉर्नर. आणि तिथे कॅच देऊन पहिली विकेट, फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज देवाने. शुभम ज्याच्या बॅट मधून एक धाव, तो बाद होतोय. कुमार इन नंबर 3 वरती आलेत. चांगला बॉल बाउन्सर. पंचांचा वाईटचा इशारा. चांगला बॉल. कोणताही फुटवर्क नाहीये, मुवमेंट नाहीये फलंदाजाचा. सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी च्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून चांगला निर्णय घेतलाय. आणि हे पिच प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांना चांगलं सुटेबल पिच आहे. या जर संपूर्ण मैदानाचा जर विचार केला, व चांगला ड्राइव्ह केलाय. अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीपला. पहिली धाव वेगाने, दुसरीचा धाव देखील पूर्ण होईल. चांगला फटका आला होता, परंतु निश्चित स्वरूपात बाउंड्री क्लिअर करू शकला नाहीये. 2 धावा येत आहेत धावून कुमारच्या बॅट मधून. पंचांचा नोचा इशारा. कुमार शिबे यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. फ्रीडचा चेंडू. मैदानात शांतता आहे. फ्रीडचा बॉल येतोय. कुमार ऑन दी स्ट्राइक. चांगला फटका. ओहो, क्लासिकल ड्राइव्ह. कुमार यांच्या बॅट मधून चेंडू अधिक सहजरित्या जाईल.
मुंबईच्या मरीन ड्राईव्हला कुमारच्या बॅटमधून हा येतोय चौकार. धावफलक पोहोचलेला आहे 9. फर्स्ट ब्रेक तू लवकर प्राप्त करून दिला होता देवाने, परंतु कुमार यांच्या बॅटमधून जो चौकार आलाय त्या चौकाराने संपूर्ण धावफलकाचं समीकरण चेंज केलंय. चांगला ड्राईव्ह पाहिला आपण. धावफलक 9, 1 गडी बाद अशी स्थिती आहे आई पद्मावती शेंडेवाडी संघाची. आज दिवसभरामध्ये ज्या संपूर्ण कुंभार गाव अंतर्गत संघ या स्पर्धेमध्ये उतरले त्या संपूर्ण संघांचं सहर्ष स्वागत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. कुमार शिबे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक माननीय आदरणीय राहुलजी कळंत्रे साहेब यांच्याकडून आले प्रत्येक षटकारासाठी. धन्यवाद राहुल दादा. तुमची अशीच साथ कुंभारगाव विभागातील खेळाडूंवरती राहावी. थँक्यू सो मच राहुल कळंत्रे साहेब. एक धाव येते, स्ट्राईक येईल कुमार यांच्याकडे आणि त्यांना पारितोषिक देखील राहुल कळंत्रे साहेब यांच्याकडून आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी 600 रुपये, 501 रुपयाचं. हो चांगला पुल केलाय परंतु दिशा नाहीये. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव येईल डिक्लेअरच्या स्वरूपात कुमार यांच्या बॅटमधून. धावफलक पोहोचलेला आहे 11. बॅक टू द क्रिकेट. थँक्यू सो व्हेरी मच. धावफलक 13 वरती कुमार बाद झालेत. डाऊन द ग्राउंड फटका छान सजवला होता परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकला नाहीये. व पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव हे पंचांच्या माध्यमातून दर्शवली जाते. धावफलक पोहोचते 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अभिजित यांची चांगली गोलंदाजी. ओ अगदी खोदून काढलाय. बॅक टू दी बॉलर खेळाय परंतु चेंडू डीप ला जातोय डाऊन द ग्राउंड. एक धाव येते. धावफलक पोहोचते 15. 2 गडी बाद. कुमार ज्यांच्या बॅटमधून 9 धावा आल्या, महत्वपूर्ण धावा या टोटल मध्ये. धावफलक 15. 3 षटकांचा सामना. शेवटचं षटक आहे. इथे धावा जमवाव्या लागतील. शेंडेवाडी संघाची गोलंदाजी क्लास आहे, A1 आहे, चांगल्या लय मध्ये आहेत परंतु धावफलकावरती धावा डिपेंड करण्यासाठी असणं गरजेचं आहे. सुनील पाठीमागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी राहिले. ओ चांगला बॉल, पहिलाच लेग ब्रेक.
फिरकीपट्टू आहे आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे लाजवाब, पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केले त्याने चाळकेवाडी अगेन्स्ट दी चाळकेवाडी, कारण की त्याने जे महत्वाचा गडी बाद केला होता, आकाश क्लीन बोल्ड केलं होतं त्याला. ओ हा देखील बॉल चांगला आहे. डेलिब्रेट असेल, बॉल कॅरी केलाय. चला मॅच स्टार्ट ठेवायचे आहे पंच. पंच चला मॅच स्टार्ट ठेवायचे आहे. आपल्याला लिमिटेड काही टायमिंग दिलंय मैदानासाठी, त्यामुळे मॅच लवकर आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. प्लीज. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. स्वप्नील पाठीमागचा प्लेअर ऑफ द मॅच राहिलाय. एक चेंडू फक्त खेळा, एक धाव आले स्वप्नीलने आतापर्यंत, त्याला अजून स्ट्राईक नाही भेटलेली. म्हणजे पहा सुनील यांची जी गोलंदाजी आहे, पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. सलगचे 4 डॉट, 3 लेग ब्रेक आणि यानंतरचा ब्लॉक मध्ये हाताळलेला चेंडू. फ्लायटेड यॉर्कर त्याने हाताळला होता. परत टाइम आउट आहे, त्याने विकेट सोडून दिलेले आहे. अमोल आलेत. 5वा चेंडू. ओ काठी काढले. फलंदाज जरी बदलला असला तरी सुनीलचा विचार बदललेला नाहीये. क्लीन बोल्ड केलंय. अमोल आल्या आल्या पाठीमागे जातोय, क्लीन बोल्ड होतोय. सलग 4 डॉट आणि क्लीन बोल्ड. एकदा या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सुरेख गोलंदाजी. हा जर डॉट आला तर विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल आपल्याला या स्पर्धेमधील. हा देखील चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. विकेट मेडन. गोलंदाज सुनील पहिल्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी आणि या वेळेस देखील क्लास गोलंदाजी. स्लॉटचं षटक, भैरवीचं षटक हाताळत होता, परंतु त्यानंतर जाऊ त्याचा एफर्ट राहिला. अक्षरशः सुंदर गोलंदाजी. एक विकेट प्राप्त करून संपूर्ण ओव्हर मेडन त्याने हाताळले. त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये माननीय जगन्नाथ सपकाळ साहेब यांचा पण यथोचित सत्कार सन्मान संदीप कळंत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मंचावरती संपन्न करत आहोत. मायेची रेशमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. जगन्नाथ माननीय जगन्नाथ शंकर यादव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. दादांचं मनापासून आभार. चला मॅचला करूया सुरुवात.
बॅक टू दी क्रिकेट. जाऊयात मॅच मध्ये. मान्यवरांचं मनापासून आभार, यादव साहेबांचं मनापासून आभार. त्यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला. जय दुर्गा माता. गलमेवाडी अष्टविनायक वायचळवाडी टॉस साठी यायचंय. ओ चांगला फटका. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते. 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुमार गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. सबमरीन ठेवलाय चेंडू. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक धाव येईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. चांगला कॅरी केला. चांगला थ्रो. 2 धावा. आता मात्र गरज असेल 14. व पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी चुकी होते. पंचांनी विकेट दर्शवले. फर्स्ट ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात. मॅच मध्ये ट्विस्ट. कुमार यांच्या अगेन्स्ट तुम्ही चतुर चालकपणा दाखवू शकत नाही. चांगला फिरकीचा वापर. पहिले 2 चेंडू बाहेर ठेवले होते. यावेळेस समोर हाताळला. नक्कीच जाणला होता फलंदाज बाहेर येऊन मारतोय आणि रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट प्राप्त करून दिली. सुहास आलेत पाठीमागच्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. जय दुर्गा माता गलमेवाडी अष्टविनायक वायचळवाडी टॉस साठी यायचंय. विकेट. तू शेर तर मे 1.25 शेर असं दाखवून दिले गोलंदाज कुमार यांनी. खरंच ती कॅच किती महत्वाची होती, परंतु कुमार यांनी त्यांचं टेम्परामेंट सेट केलं. ते हलवलं नाही. लेंथ चांगली. योग्य टप्प्यावर चेंडू आणि फलंदाजाला परतीचा धडा. 9 धावावरती दुसरा विकेट. चला चला स्पीडअप ठेवायचं आहे. धावफलक 9. जे शेवटचं षटक होतं सुनील यांचं, ते षटकामध्ये कोणती धाव आली नाही. मेडन ओव्हर स्वप्नील स्वतः होता, परंतु चान्स भेटला नाही. तिथे धावा आल्या नाहीत. त्या धावा तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. पहिलाच फुल टॉस बॉल आणि अगदी गॅप पाहून फटका खेळलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर जाईल. चौकार येतोय. धावफलक पोहोचेल 13. ओ चांगला बॉल. ही लाईन चांगल्या वेग होता या चेंडूवरती. शेंडेवाडी संघ धावा जरी कमी जमल्या असल्या तरी गोलंदाजी आणि फिल्डिंग सगळ्या गोष्टीमधून 100% देतो हा संघ. ओ ती लाईन योग्य आहे जरूर, परंतु ऑफसाइड द ऑफ खूपच बाहेर. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा.
आता मात्र 2 धावांची गरज. अगदी खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय जरूर, आडव्या बॅटने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलने आज एफर्ट दाखवलाय. कम्मालीचा खेळ राहिलाय स्वप्नीलचा आज. बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण सगळ्या बाबतीत कॅप्टन्सला साजेसा खेळ राहिलाय. काही चुका असतात खेळामध्ये, आपण शिकून जातो. कोणती चूक ही आपल्याला शिकून जाते. शेंडेवाडी संघ नक्कीच येणारा काळ गाजवेल. हा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू. ओ कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होते आणि घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव येते, विजयाची धाव येते.